जेवढं 42 वर्षाचं आयुष्य आहे त्यांचं, रोज सतत जागृती स्वप्नी पांडुरंग. सदाराम घोष करू हरी करा, सदाराम घोष करू हरी सदा चित्ता समाधान सर्व सुखलेलो सर्व अलंकार आनंद निर्मळ उडत असतो. ऐका ना, सतत तुकोबराय भजन करतायत रातून दिवसा, सतत ह्याचा त्रास गावातल्या लोकांना झाला. गावातल्या लोकांना त्रास होतो. आता हिथं सुद्धा सप्ता बसल्यावर गावातल्या लोकांना त्रास होतो त्रास होतो नाही. ती काय सांगतात, भाना करताय आमच्या कानात सप्त्याचा आवाज. म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमात ह्यांच्या कानात काय परिणाम होत नाही. सप्ताह बसला की ह्यांना त्रास होतो. हिथं बसल्यात लोक, हिथं ज्यांना भाजनाचा त्रास होतो ना पांडुरंगाच्या, हिथं बसल्यात. हिथं आता येते. दाखवा का भक्त, दाखवा महा भक्त दाखवा. हा दाखवा म्हणजे मी खातो मार. आमचंच महाराज म्हणतात दाखवा आणि ह्यांच्या म्हणतात नको भांडणाला पाहिजे. ऐका, त्रास व्हायला लागला. तुकोबाराच्या भाजनाचा त्रास व्हायला, अख्खं गाव जमलं. तिथल्या पाटलाकडे गेलो. पाटलाकडे घेतलं. पाटलाला सांगितलं, पाटील गावात राहत नाही, आम्ही गाव सोडून जातो. नको. झालं काय? अहो तो टाळकुट्या तुक्या टाळकुट्या बघा लोक किती मूर्ख असतात. तो आम्ही दिवसभर रानात काम करतोय, दमून शिनून भापून येतोय आणि झोपायच्या टायमिंगला त्याचं चाललंय बघ, झोपा नाही का आम्हाला, आम्ही गाव सोडून जातो. ती म्हणले तसं कर नका. पाटलाने विचार केला, ज्यांच्या जेव्हा आपल्याला पाटीलकी करायची तीच निघून गेली, पाटीलकी करायची कुणाच्या जेव्हा, अख्खं गाव सोडून जाण्यापेक्षा एक हबप आपल्याला बाहेर काढलेलं चालेल, पण गाव नाही बाहेर निघलं पाहिजे. तो काय शास्ती. पाटलाने बोलून घेतलं, बुवा तुमची तक्रार आली या, तुम्हाला गावात राहता येणार नाही. की म्हणजे झालं काय, तुमच्या भाजनाचा गावातल्या लोकांच्या झोपेला त्रास होतोय. तुम्हाला जर गावात राहायचं असेल भजन बंद करावं लागेल, आणि जर भजन करायचं असेल गाव सोडावं लागेल. तुकोबारायने सांगितलं, अरे जर माझ्या भगवंताच्या नामचिंतनाचा त्रास ह्या गावाला होत असला ना, आत्ता गाव सोडतो आत्ता. आणि घेता विना चिपळ्या काय खावे आता, कोणी कडे रावे गावात रावे कोणावर कोकणाला पाटील गावचे हे लोक आता गाली भीक कोणी मज तुका म्हणे याचा, तुका म्हणे याचा संग नवे भला शोधित विठ्ठल जाऊ आता. त्या चिपऱ्या हातात घेतल्या, रोज भंडारा भामचंद्र घोराड्या रोज. ऐका, वेळ आहे ना आपल्याला, कारण माझं कीर्तन आता थोडक्या अंतरावर तुळजापुरात आहे रात्री कीर्तन, आणि मला पण भूक लागलेली नाही. तुमचं तुम्ही बघा. अजून तास दीड तास त्याच मानधनात का ती ओरदान असतो. ऐका, रोज जायची, रोज तुकोबाराय रोज. आणि जिजाबाई
त्यांची भाकरी पाणी त्या टोपल्यात घ्यायच्या, रोज त्या डोंगराने फिरायच्या, पण तुकोबाराय सांगूनच जात नव्हतं. आणि त्या माऊलीचा असा नियम होता, बुवा जेवल्याशिवाय त्या जेवत नव्हत्या. त्यांचा नियम होता, घरधरी जेवल्याशिवाय जिजा माऊली जेवत नव्हत्या. रोज ह्या डोंगरावर त्या डोंगरावर, त्या गावलं नाही डोंगराव उतरायचं, त्या डोंगरावर जायचं, त्या जेवणाला घालून 4 वाजायचे बिचारीला. आपला नवरा पंढरपूरला गेला आणि 12च्या त्याला 2 यायला माघारी 2. कोण थांबते त्या तशाच. नवीन दिसताय, थांबचाल थोडे दिवस, थांबचाल का ऐका. आणि जिजाबाई एक दिवस वैतागल्या. अहो वैतागणार कुठली बायको राव वैतागणार? ती सावकाराची मुलगी होती, सावकाराची. रोज पैशामध्ये, संपूर्ण पैशाच्या बाजारात समोर होतं त्याचं जीवन बापाच्याकडचं. आणि इकडं आल्यानंतर काही दिवसात लंकेची पार्वती झाली. अंगावर 2 लुगडी, एक फाटकन एक चांगलं. वैतागल नाही तर काय, पण वैतागली कशामुळे ऐका, पाहिजे म्हणून नाही. तिने एकच सांगितली, धनी अहो तुम्ही रोज कुठल्या नाही कुठल्या आलटून पालटून डोंगरावर जाता, मला सांगून तरी जाता आज मी कुठल्या डोंगरावर जाणार आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जिजे मी तुला म्हणले माझ्या मागे, माझा शोध घे म्हणलंय मी तुला, तू माझ्या मागे येऊ नको. अहो तसं नाही होत, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही, माझा नियम आहे. ठीक आहे तुझा नियम आहे ना, मी जेवल्याशिवाय तू जेवत नाही. एक काम कर, देहूच्या बाहेर पडल्यानंतर जिथं 3 डोंगराला वाटा फुटत्यात, त्यातल्या कुठल्या एका वाट्याला कान लावायचा आणि ज्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल आवाज निघल त्या रस्त्याने तू वळकायचं. आपले महाराज ह्या ठिकाणी गेलेले. कान लावला आणि एक दिवस डोंगराने चढत होत्या. चढता चढता चैत्राचं ऊन, चैत्राचं ऐका तुम्ही ऐका, चैत्राचं ऊन. दुपारच्या 2-2:30 वाजल्यात, पायात चप्पल नाही, भेगा पडलेल्या पायाला, बोट बसल अशा भेगा पडलेल्या. चैत्राचं ऊन, डोक्यावर भाकरीचं टोपलंय, त्याच्यात पाण्याचा लोटा आहे, घेऊन चालल्या. आणि चालता चालता करवंदाचा काटा खासकीने घुसला पायात, वरच निघला, वरच पायातनं वरच. कळ आली, भाकरीचं टोपलंच खाली पडलं डायरेक्ट. अंधारच आल्या डोक्यात. विचार करा ना, कल्पना तरी करा ना नुसती, काय मावली असेल ती जिजाबाई. खालीच बसल्या मटकीने सांगितलं, देवा लय रे आमचं वाटोळं केलं, लय वाटोळं केलं, नाही तू सुखाने जगून दिलं. देवाला शिव्या, देवाला नेहमी शिव्या द्यायच्या, नवऱ्याला नाही, नवऱ्याची सेवा करायच्या, पण देवाला शिव्या द्यायच्या. माझ्या वडिलांना नवऱ्याला येडा केला, तो येडा. खालीच बसल्या, देवाला घामच फुटला, शिव्या द्यायला लागले देवाला. राहुलजी तो म्हणला, शिव्या कोणी खायच्या हे जिजाबाईच्या? घाबरतो भक्ताला देव, देव घाबरतो, लक्षात असू द्या. कुणाला पण नाही, भक्ताला. ही भक्ताची भक्ती होती. मी नाही गेलो तर तुकाराम महाराज शिव्या खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे देवाने रूपच घेतलं बारक्या पोराचं. काबडी खाद्याव काठी, धाबारा गाया त्या गुणात चलत होत्या. निर्माणच केला, त्याला काय मागायचे काय कुठं तवा, निर्माणच केलं, चारायला लागलं. खाली बसल्याची जिजाबाई आणि बारकवाळी विचारते, कोण होतं ती, कोण होतं? देव होता. ती विचारते, पोरग आई साहेब काय झालं? पायात काटा मोडला बाबा. ती पोरग म्हणते, काढू का? अरे तुला जमल का, तू केवढा, काटा केवढा, तुला जमल का? ती म्हणला, आई साहेब काळजी कर नका, मी लय जणांचं काट काढल्यात. हिरण्यकश्यपूचा काटा, कंसाचा, रावणाचा, चाणूराचा, मीच का? तुमचा काटा काढणं काय अवघड आहे? काढ बाबा, जमत असलं तर काढ. जगाच्या मालकाने जिजाबाईचा पाय आपल्या मांडीव घेतला, मांडीव. काटा आत गेलता, दिसत नव्हता, वरनं दिसत होता, आतनं दिसत नव्हता. काटा दिसत नसल्यावर आपण तिथं काय करतो? बरोबर आहे, धोका. एकदा धोका लागल्यावर काटा दिसतोय का? अजिबात नाही. त्यांनी परसा
सारखा थुका लावायचा, सारखा थुका लावायचा. मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, तुमच्या घरा शेजारी नवऱ्याच्या पायात तुमच्या काटा मोडला, तुमच्याच काटा मोडला आणि दिसाना काटा, तुम्ही लगेच पाय हातात घेऊन लगेच तुम्ही त्याला पाण्याने स्वच्छ करचाल, बरोबर आहे का नाही? ऐका, देव किती माझा कृपाळू आहे. तो पाय माती घेतो यो, जिजाबाई म्हणले किती वेळ माती लावतो, तुका लावतोय कुणास ठाऊक. देव म्हणत होता, तुला काय माहिती मावशे, तुला काय माहिती आई, तुझ्या पायाच्या चरण रज माझ्या जिभेला लावत ही माझं किती मोठं भाग्य आहे. म्हणून ही पायातला काटा काढण्यासाठी मी सारखा थुका लावतो. तुझ्या पायाची माती, माझ्या भक्ताच्या भक्तीनेची माती माझ्या जिभेला लागते, मी भाग्यवान आहे. बघता बघता ही बातमी अख्ख्या देहूत कळली. जिजाबाईच्या पायातला काटा देवाने काढला, जिजाबाईच्या पायातला काटा देवाने काढला. आणि लोक तुकोबाला विसरायली, तुकोबा आहे अव जगाचा बाप तुमच्या बायकोच्या पायातला काटा काढा येतोय. याचं कारण काय, तुम्ही केलं काय? अभंगाचं पहिलं याच्यासाठी केला, याच्यासाठी केला, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझं आयुष्य मी भगवंत वेचण्यासाठी केलं, भगवंताला मिळवण्यासाठी केलं, भगवंताला मिळवण्यासाठी. परमार्थातलं माझं मन कसलंच विचलित होऊन दिलं नाही, संसारामध्ये माझं मन कधीच लागलं नाही. माझा सगळा तास होता कशासाठी? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. ते सांगतात मी परमार्थ केला, कारण संसारामध्ये आपल्या हाताला काय लागत नाही. मला तुम्हाला सांगायचंय, आपल्याला सुद्धा संसार कमी करून परमार्थ करायचा आहे. परमार्थ संसारात मी सांगितलं ना, आपल्या पूर्वजांना काय हाताला लागलं नाही, आपल्या हाताला काय लागणार आहे का? अजिबात लागणार नाही. त्यामुळे आपल्याला सर्वांना परमार्थ करायचा आहे, संसारातलं मन कमी करायचंय. आणि जोपर्यंत संसारातलं मन तुमचं परमार्थाकडे लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवंत प्राप्तीचं वेध लागणार नाही, वेध लागणार नाही. त्याच्यासाठी तुका म्हणे सांडी संसाराचा, तुका म्हणे सांडी संसाराचा,
संसाराचा छंद मग परमानंद पावशील. संसारावर प्रेम कमी करायचंय आपल्याला, त्याला चिकटून बसायचं नाही. तो संसारामध्ये चिकटून बसतो, संसारामध्ये चिकटून बसतो, त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला सोडावं लागणार आहे चिकटून. मी नाही म्हणत चोका मने फजिती खोर माझे चोखोबर आहे सांगायचं. मी कशाला सांगायचं चोखोबर आहे सांगायचं. संसाराला महत्व कमी करायचंय, संसार सोडायचा नाही, करायचा आहे, चांगला करायचा आहे. कुठल्या संतांनी सांगितलं नाही संसार सोडा, पण संसार म्हणजे सृष्टीमध्ये आल्यानंतर 4 अवस्था आहेत. किती? 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था जन्मापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याला ब्रह्मचर्य आश्रम म्हणतात. 4 आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम वयाच्या जन्मापासून वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम. त्या वयामध्ये आपला स्वतःचा सगळा विकास करून घ्यायचा असतो. शिक्षण घ्यायचं, नोकरी करायची, शोधायची, करिअर घडवायचं. आताच्या भाषेत 25 ते 50 हा गृहस्थाश्रम असतो. एकाच माणसाला 4 आश्रम सांगितल्या. ग्रस्त आश्रम असतो. ह्या वयामध्ये जेवढं कमावता येईल तेवढं चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा, संसार चांगला करायचा. किती वर्षापर्यंत? 50 पासून पुढं वानप्रस्थाश्रम असतो. वानप्रस्थाश्रम म्हणजे संसार सोडायचा आणि वनात निघून जायचं. वनात पूर्वी जायचे लोक की बाबा मला तिकडं कोणी बघू नये, माझ्या ओळखीचं कोणी नसून आहे, माझं तिकडंच देव विसर्जन व्हावा. ह्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. वानप्रस्थाश्रमच थांबव, संन्यास आश्रम आपल्याला जायलाच नको, इतक्यावरच थांबू. आता आपल्याला 50 वर्षानंतर वनात जाऊन जमल का? जमल का वनात जाऊन? वन राहिल्यात का? वनच राहिले ना, सगळ्या बिल्डिंगच झाले. त्या वानप्रस्थाश्रम आपल्यासाठी काय आहे का? वयाच्या 50 वर्षानंतर संसारातून रिटायरमेंट घ्यायची, सगळं पोरांच्या ताब्यात देऊन टाकायचं. पोरांनो तुमचं तुम्ही करा, मी नुसतं आता बघत बसणार तुम्ही काय करताय ते. द्या ना ताब्यात, द्या ना ताब्यात. फक्त ताब्यात द्या म्हणले, नावावर लिहून देऊ नका. त्याला मी जबाबदार नाही, नाही तर मेलाच तुम्ही दुसऱ्या दिवशी. दस्त झाल्याच खालाच तुम्ही होणार ना. फक्त करा ना, संसारात चला, पण त्याच्यात लक्ष घालू नका. तुम्ही संसारातलं लक्ष काढलं आणि देवपूजाला लावलं, पोरं तुमची पूजा करत्याल. आणि जर तुम्ही त्याच्यातच डोकावलं, मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी काळजी बाई, कारण नको काळजी बाई, मी बोलेल ती खरं होतं. मारच खाणार तुम्ही. द्या, तुमच्याच पोरांच्या ताब्यात द्यायचे ना, का दुसऱ्या पोरांच्या द्या सांगितलं? दुसऱ्याच्या तुमच्या बापाने तुमच्या ताब्यात दिलंच ना. तुम्ही तर हिसकून घेतलेलं आहे, मला माहिती ना. हिसकून घेतलेलं आहे तुम्ही. तर मी आता दाखवतो, पण मारामारी होईल म्हणून दाखवतो. काय ना? हा, ते मित्र असेल तुमचा. बस ऐका, मला सांगायचंय, परमार्थ करायचा आपल्याला. जन्माला आलोय, आपल्याला परमार्थ करण्याचा अधिकार फक्त भगवंतानी माणसाला दिलाय. आता आपल्यासाठी परमार्थ लय सोपा आहे, लय सोपा आहे आपल्यासाठी परमार्थ. तुम्हाला परमार्थ करायचं म्हणजे करायच्यात का? ही नाही, ही करायची का? हा 100 माळा माझ्या गाडी देऊ का? ज्याचं 50 वय झाले त्यांनी यादी काढा, त्यांनी सगळ्यांनी माळा घाला माझ्या साक्षीने. आता होईल का एक तरी तयार? आहे का नाही? म्हणजे हाऊस आहे का नाही सांगायचे अजून. एका तुकड्यासाठी एकच तुकडा, एकच. किती आनंद देतो तो तुम्हाला, किती आनंद देतो. देव जिबीच्या समोर तुकडा घातला, तुम्हाला आवडतो तो तुकडा. मटणाचा तुकडा तुमच्या जिबी समोर धरला, त्याचा जिबीला आनंद मिळेल का? समोर धरलं मिळेल जिबीला आनंद? मिळणार नाही. पोटात खाली गेला, जिबीला त्याचा आनंद आहे का? परत आनंद नाही. जिबी उठवला, किती दिवस त्याचा आनंद आहे? 1 दिवस. 1 मिनिट पण नाही, 2 मिनिटं कुठे? आता तुम्ही म्हणता दात नसते त्यामुळे, पण 15 सेकंदात हात ढकलतो ना माणूस. 15 सेकंदात हात, 15 सेकंदाच्या आनंदासाठी
500-500चं पेट्रोल घालून 200-200 किलोमीटर आमंत्रणाला त्या बोंबला जातात नाही 200 धडकून मेला काय झालं. परमार्थ करायचा चला तुम्हाला माळ घालायला जमणार नाही मला माहिती, कारण माझ्या आधी कितीतरी सांगून मेले ती लोक तुम्हाला. तुम्ही त्यांच्याच्याने सुधारणार नाही, त्याची मारती ते सुधारणार आहे का नाही. म्हणजे मी एवढं केलं वाया गेलं का सगळं खुशाल नाही म्हणते सुधारणार. ऐका आपल्यासाठी परमार्थ भगवंताने अतिशय सोपा सांगितला. तुम्हाला सगळ्यालाच पंढरपूरला जाता येत नाही, येतं का? सगळ्यालाच पंढरपूरला जाता येत नाही, सगळ्यालाच पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही, सगळ्यालाच रुक्मिणीचं दर्शन घेता येत नाही. पण पंढरपूरच्या पांडुरंगाने आपल्यासाठी संसारिक जीवनासाठी अजून सोपा परमार्थ केला. काय केलाय का? तुम्हाला त्रास होऊ नये, संसारातून बाहेर जाता म्हणजे जायला लागू नये, पैसा वाया जाऊ नये, वेळ वाया जाऊ नये म्हणून पांडुरंगाने प्रत्येकाच्या घरामध्ये एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. पांडुरंगाने सांगितलं त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप आणि त्या प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे ते प्रत्येकाची आई. या दोघांची सेवा करा, हेच परमार्थ मला आवडतोय पांडुरंगाने सांगितलं. काय ह्याच्यापेक्षा सोपा परमार्थ पाहिजे? काय सोपा परमार्थ पाहिजे? आई आणि वडील हे साक्षात पांडुरंग आहेत, खरे देव आहेत, लक्षात असू द्या. कारण माय बापे अवघी देवाचीच रूपे, देवाची रूपे लक्षात असू द्या. का देव आहेत ऐका. इमारत माझ्या डाव्या बाजूला दिसते, तुम्हाला डाव्या बाजूला इमारत दिसते. मी फाशी घेऊ का तुमच्या समोर? मी इथे घेऊ का? मग कधी सांगायचं राव? फाशी घेतल्यावर म्हणायचं का महाराज मी सांगणार होतो कशाला थोड्यासाठी घेतली? केव्हा वाटतं का तुम्हाला फाशी? इकडे बघा मग सांगा ना बाबा इमारत दिसती. हा मग सांगा इमारत दिसती, इमारत तुम्हाला दिसती, पण इमारतीचा पाया तुम्हाला दिसतो का? पाया दिसत नाही. तस ही इमारत जशी असेल तशी इमारत आहे, पण इमारत दिसण्यासाठी खाली पायामध्ये आपल्या आई वडिलांनी गाडून घेतले, लक्षात असू द्या, गाडून. म्हणून ते खरे देव आहेत. त्या दोघांची सेवा करा. आजच्या कुटुंबाचा भार बाप वागत असतो, लक्षात असू द्या. बाप आजच्या कुटुंबाचा बोजा बापाने आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे. आजच्या कुटुंबाची काळजी बाप करत असतो, पण त्या बापाची काळजी करणारं घरात एकच पात्र आहे, ती म्हणजे त्या घरातली मुलगी. मुलीशिवाय बापा कोण प्रेम करत नाही जास्त. मुलीचं आणि बापाचं अंतःकरण कोमल आहे एकमेकाच्या बाबतीत. मी सगळ्या महिलांना विचारतो, सगळ्या महिलांना आपापला बाप आठवा, आई पण आठवा. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा, तुमची मम्मी तुम्हाला जास्त आवडते का तुमचे पप्पा तुम्हाला जास्त आवडतात? कोण आवडतं? प्रत्येक महिला सांगणार आहे, प्रत्येक मुलगी सांगणार आहे मम्मी माझी आवडती, पण मम्मीपेक्षा काकण भर का व्हायना पण माझे पप्पा मला जास्त आवडतात. आणि कुठल्या टोपीवाल्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, जो मुलीचा बाप आहे ना त्याला कोणाला विचारा, तुम्हाला तुमचा दादा जास्त आवडतो का तुमची ताई जास्त आवडती? प्रत्येक बाप सांगणार आहे माझी ताई मला जास्त आवडती. बापाचं आणि मुलीचं घट्ट नातं आहे, लक्षात असू द्या. मुलाचं स्वार्थी प्रेम आहे, तो संसारात स्वतःच्या रमून जातो, पण मुलीची परिस्थिती कितीही तिकडची गरीब असू द्या आणि इकडं मुलाने त्याला बाहेर काढू द्या बापाला, त्या गरिबीत सुद्धा सासर सांभाळून स्वतःच्या बापाला सांभाळण्याची ताकद मुलीच्या अंतःकरणात आहे, लक्षात असू द्या. ही मुलगी लक्षात असू द्या, ही मुलगी मैत झाली, एक मैत. बापाचं मुलीचं प्रेम सांगतो बापावर. मैत झाली, मैत माणूस मेला. आता माणूस मेल्यानंतर तुमच्या इकडं त्याला कसा नेते? म्हणजे वडून टाकते ट्रॅक्टरने का खांद्यावर नेते का बैलगाडीतने काहीतरी असेल ना, खांद्यावर नेते. बरं, म्हणजे आपलं सारखंच आहे. आमच्या तिकडं उडी टाकलेली इकडे येते, तुमच्या तिकडं आरवजा इकडे आल्यावर एकच नदी ना आमची. नेरा पुढं करा आणि नेरा झाला संगम. ती भारी भीमा पुढे आल्या नरसिंगपूरला, ती झाली चंद्रभागा. म्हणजे आम्ही जेव्हा पाणी तिकडून सोडल तेव्हा तुम्हाला येतंय. म्हणजे 500 रुपये जाताना द्या मला, मी बांधाला तिथं घालेला बेकारी करेन तुमची. ऐका, खांदा कोण देत? खांदा मैतीला कोण देत?
तुम्ही लय दबावात आहे गाड्या. भावकी आणि पाहुणा बरोबर आहे. 2 पाहुण्याची आणि 2 भावकीची खांदा देते. अशीच मैत चालली होती मैत. आणि एखादी प्रेत यात्रा चौकामध्ये आली चौकात. आणि ती प्रेत यात्रा एका सावकाराने अडवली. सावकाराने तुमच्याकडे ती पाणी कोण म्हणतात पुढे त्याला काय म्हणते ती शिकाली. शिकाली ती कोण धरतं मुलगा. मुलगाच का धरतो तो वारस आहे. मुलगी वारस नाही. तो वंशाचा दिवा आहे. मुलगी वंशाचा दिवा नाही म्हणून मुलगाच धरतो. ती प्रेत यात्रा एका चौकात आली चौकात. आणि चौकात ती प्रेत यात्रा एका सावकाराने अडवली. म्हणजे कोणाचं आहे आमक्याचं खाली ठेवा म्हणजे खाली ठेवा आली. बाकी ते गरबाडली भावकीन पाहुणे तर म्हणजे काय ह्याने उद्या वाढून ठेवला खालीच ठेवलं. खाली ठेवलं झालं काय म्हणजे मेलय ना ही जी मेलय ना ह्याच्याकडं माझं 20 लाख रुपये. किती 20 लाख रुपये द्यायचं मग ह्याला घेऊन जायचा. त्याचा भावकीन पाहुणे तर म्हणजे आमचा काही संबंध नाही. ह्याचा बळच आम्हाला खांद्याला झोपलं होतं. निघूनच गेली सगळी. आता मला सांगा सगळी निघून गेल्यावर त्याचे 20 लाख रुपयाची जबाबदारी कोणाची या शिकाळवाल्याची. कारण तो वंशाचा दिवा आहे बरोबर आहे. तो त्या घराचा वारस आहे म्हणजे 20 लाखाची जबाबदारी शिकाळवाल्याची. त्याला विचारलं तुझं कसं काय. तो काय मला माहिती का तू दिलेत कोणाला त्याला. मग त्यो आणि तू रातभर हितच कर घाल मला काय दे. ते पण निघून गेलं घरीच. ही बातमी अर्ध्या तासांनी घरी मुलीला कळली. माझ्या पप्पांची प्रेत यात्रा पैशासाठी कुठल्या तरी सावकारांनी अडवून ठेवली. रस्त्यात जाऊन गेला नाही. मुलगी तिथं आली घरनं तिथं आली. अंगावर सगळं डाग काढलं. सावकाराच्या हातात ठेवलं. पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं दादा दादा माझ्या सासरची परिस्थिती चांगली लोक चांगली. मी सासरी जाईन अजून पैसे आणीन. तुमचा 1 रुपया ना रुपया माझ्या बापावर असलेलं कर्ज फेडून टाकीन. फक्त आत्ता माझ्या वडिलांच्या अग्निसंस्कार होऊ द्या. मी तुमच्या पाया पडते. मुलगी म्हणली. तेव्हा सावकार काय म्हणला ऐका. सावकार काय म्हणला अरे बाळा बाळा तुझ्या वडिलांच्याकडे माझं 20 लाख रुपये नाहीत. तुझ्या वडिलांनीच माझ्याकडे 20 लाख रुपये ठेवायला तर म्हणजे माझ्या वंशाचा कोण खरा दिवाय ना त्याला द्या म्हणून. हे कळलं ना त्याला. कोणाचं प्रेम आहे कोणाचं प्रेम आहे बापावर कोणाचं प्रेम आहे मुलीचं प्रेम आहे. लक्षात असू द्या. बाप असं आहे बाप घरामध्ये जिवंत आहे ना भाग्यवान आहात. तुमच्या बापाचं वय झालेलं असू द्या थकलेला असू द्या आजोबा थकलेला असू द्या म्हातार पण लय वाईट असतं. ते जेणेकरून मला तर वाटतं म्हणजे सगळ्यालाच वाटतं कुणाच्या वाट्याला येऊ नये. पण सृष्टीचा नियम आहे ते आल्याशिवाय राहू शकत नाही. येणारच. आणि त्यावेळेस जर तुमचा बाप तुमचा आजोबा थकलेला आहे आणि तुम्हाला मागण्याचा हाक मारत असेल ना हाक मारल्यावर पुढे निघून जाऊ नका. माघारी वळून या. आणि ती काय म्हणते ती नीट ऐका. ती एकच गोष्ट तुम्हाला 5-5 वेळा सांगताल 4-4 वेळा सांगताल. पोरांनो ह्या वरात ती करा त्या वरात ती करा इकडं असं करा तिकडं जपून लोक फसवत्याल. हे असं 30 वाक्य सांगत्याल. त्यावेळेस ऐकून घ्या. तुम्हाला लय अक्कल आहे मला माहिती. तुम्ही लय बुद्धी घेऊन चालता ज्याला मला माहिती. पण त्यांचा ऐका. त्यांची हाक मारलेली कानामागं टाकू नका. ती का सांगतात माहिती का. का सांगतात मग दुसऱ्याला का सांगत नाही. तुम्हालाच का सांगतात. तुमच्यावरती ते निस्वार्थी प्रेम करतात निस्वार्थी. त्यामुळे म्हाताऱ्या माणसाचा घरातल्या प्रत्येकाने आदर करा आदर. ही सेवा भक्ती भगवंताला आवडते. ही हा परमार्थ भगवंताला आवडतो. आम्ही करतो ते आवडत नाही. आम्ही जे आलो नाहीत त्याला बोंबलत अजिबात भगवंताला मान्य नाही. आई वडिलांची सेवा करा लक्षात असू द्या. आणि तू प्रेम करतो अंतःकरणापासून निस्वार्थी प्रेम. ओरामधी माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी झिजू झिजू संसाराचा काळा हाकला
फटामनी हसू जरी कनाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची झापर लय अवघड हाय गड्या पुंगाया बाप लक्षात द्या ज्याचा बाप जिवंत आहे ना भाग्यवान आहात त्याला आत्ता मिठी मारून घ्या आत्ता ज्याची आई जिवंत आहे ना भाग्यवान आहात त्याच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा आता कारण एक दिवस हे जाणार आहे ते गेल्यानंतर ती मिठी परत तुम्हाला कधीच मिळू शकत नाही आणि ती मांडी तुम्हाला कधीच मिळू शकत नाही लक्षात असू द्या हे प्रेम आहे या प्रेमाची उपमा कुणी कशातही करू शकत नाही सगळ्या सुनांना सांगतोय सगळ्या सुनांना सांगतोय सगळ्या ऐका सगळ्या सुना तुम्ही सुने ना कुणाची तरी मी थोडा कडक बोलणारा बुवा आहे मला परत बोलावणार नाही तुम्ही असं बोलल्यावर मला गॅरंटी पण मला परत यायचं नाही तुम्ही सुनाय ना कुणाच्या तरी आता ती लई दिवसासाठी नाही तुम्ही फक्त शब्द वापरतोय फक्त आणि फक्त 25 वर्षासाठी कुणाची तरी सून आहे 25 वर्षासाठी कुणाची तरी सून आहे ध्यानात ठेवा 25 वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे हे पण विसरू नका आणि ह्या 25 वर्षामध्ये तुमच्या अंगात रग आहे आता बैल तुमच्या ताब्यात आहे लक्षात असू द्या बैल तुमच्या ताब्यात आहे म्हणून बैलाची व्यसन तुमच्या हातात घावली म्हणून सासू संग वाईट वागू नका जसं तुम्ही आता तुमच्या सासूला छळचाल वागवचाल तिच्या डोळ्यातनं आसरू काढचाल तुमच्या अंगात ताकद आहे तुम्हाला ह्याची किंमत आता काहीच कळणार नाही लक्षात ठेवा देव देव आहे देव केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयशे ती जर तुमच्या सासूच्या डोळ्यातनं तुमच्या वागण्यामुळे तुमच्या डोळ्यात त्यांच्या डोळ्यात आसरू आणलं ना ते तुमच्या सुनाकडून तुमचा पोरगा तर तिच्या ताब्यातच जाणार तो बैलच होणार आहे आपण बैल केला तिचा म्हटल्यावर आपला का होणार नाही तुमचा कार्यक्रमच लावणार आहे देव लक्षात असू द्या प्रेमाने वागा जिवंतपणे त्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेवा हा परमार्थ घडून द्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही लक्षात असू द्या काहीच कमी पडणार नाही आणि बाप आहे ना बाप आता सांगितला त्यांनी कधीच आपल्या मुलांना उघडं फिरून दिलं नाही स्वतःच फाटकी बंडी यातनं भोक पडल्यात बनेला बघा एकदा पोरांनो आता तुम्ही मागं बसलाय तुमच्या अंगात मस्ती लक्षात असू द्या मस्ती मागं बसलाय पण कधी पण आठवायचं ही पुढे बसल्यात ना ही पुढे म्हातारी आता ही पुढे बसल्यात ना ही त्यांच्या तरुणपणात ती मागं होती आणि त्यांचं बाप पुढं होतं ह्यांनी सुद्धा लय मस्ती केली हे आता रांगायला लागल्या ह्यांचं म्हातारपण आठवा आणि ही उलाटणार आहे ती आता ही उलाटणार आहे ती तुम्ही इथं येणार आहे हे विसरायचं नाही कधीच लक्षात असू द्या बापाला उलट बोलू नका त्यांनी तुम्हाला कधी उघडं फिरून दिलं नाही स्वतःला फाटकं बनेल घातलं स्वतः उपाशी राहिला तुम्हाला उपाशी राहून दिलं नाही लक्षात ठेवा एखादा किती दुबळा बाप असू द्या गावात तुम्हाला एखादा मोठा माणूस बोलला आडवं तिडवं शिवी दिली तर त्यांनी कधी खपून घेतलं नाही कारण तो निस्वार्थी प्रेम करतो लक्षात असू द्या मेल्यानंतर तुम्हाला कळेल माझा बाप पाहिजे होता म्हणून ज्याचा बाप जिवंत आहे त्याला कधीच वाटणार नाही बापाचं महत्व कारण आयुष्यभर तो नशिबाशी झटला आयुष्यभर तो नशिबाशी झटला तवा मला बाप माझा जगला तवा मला बाप माझा जगला नांगराच्या संग ढेकळ उचलली राहिला नांगराच्या संग ढेकळ उचलली राहिला दारिद्र्याच्या
तवा मला बाप माझा झाला काया शरीरात घाम जिरवीत राहिला तुमच्यासाठी काया शरीरात घाम जिरवीत राहिला नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला फाटल्याला चपलीला घाली तुमच्यासाठी फाटल्याला चपलीला घाली सुसळी वारनिया बुकेचा भांग त्याचा कधी नाही फुटला बुकेचा भांग त्याचा कधी नाही फुटला तवा मला बाप माझा लावणी वाटला तवा मला बाप माझा लावणी वाटला बापाला प्रेम करून घ्या ज्या दिवशी पुरींना सगळ्या महिलांना सांगतोय ज्या वेळेस तुमचा बाप जिवंत आहे किती गरिबी असू द्या आणि तुम्ही बापाची भेट घ्यायला तुमच्या माहेरात जा त्याचे दुबळे पण असू द्या तो कुणाकडे तरी भीक मागल पण 10 रुपयाची नोट तुमच्या हातात ठेवल्याशिवाय माघारी बघणार नाही आणि तरी सांगेल ताई काही अडचण आली मला आवाज दे मी तुझ्या पाठीमागे पण ज्या दिवशी तुमच्या माहेरातला तुमचा बाप निघून जाऊन द्या तुमच्यासाठी माहेरचे दरवाजे बंद झालेले असतात बंद हा बाप आहे लक्षात असू द्या हाच परमार्थ करा तुकोबाराय सांगतात माझं आयुष्य माझं परमार्थात वेचलं का शेवटचा दिवस गोड व्हावा मी परमार्थ केला आता मला 4 मुक्त्या नवरी म्हणून मिळाल्या 4 आता इथनं पुढचं सगळं दिवस माझं खेळीमेळी कमल मोती